नमस्कार, प्रभू मॅथ्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत। प्रकरण आपलं 5 आहे, दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन्स। आपण इयत्ता 5वी मध्ये दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय बाबा की त्यांची बेरीज वजाबाकी किंवा ते चिन्ह कुठे द्यायचं थोडाफार आपण त्याचा अभ्यास केलेला आहे। आता आपण इयत्ता 6वी मध्ये बेरीज वजाबाकी पाहणार आहोत। तर डेसिमल फ्रॅक्शन किंवा दशांश अपूर्णांक खूप सोपा आहे की मला कमेंट आलेली होती की मॅडम मला दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी समजत नाही। आता मी तुम्हाला शिकवणार आहे, तो तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला समजेल आणि मला अशाच कमेंट्स करत चला, मी तुम्हाला त्याची उत्तर देत जाईन। चला बघूया आपण प्रॅक्टिस सेट 14 आपलं प्रकरण 5 मधलं दशांश अपूर्णांक मधलं आहे। आता हे आपण इयत्ता 5वी मध्ये शिकलेलो आहोत। प्लेस म्हणजे हंड्रेड्स, टेन्स, युनिट, टेन्स, हंड्रेड्स अँड थाउजंड्स म्हणजे शतक, दशक, एकक, दशांश, शतांश, सहस्त्रांश। बाबा की आपण 5वी डेसिमल प्लेस किंवा स्थान, अंकांचं स्थान, डेसिमल म्हणण्यापेक्षा आपण फक्त अंकांची स्थानिक किंमत शिकलेलो आहोत। तर स्थानिक किंमत मध्ये आपण जे शिकलेलो आहोत इयत्ता 5वी मध्ये, तिथं थोडंसं आपण त्याच्या पुढचं दशांश म्हणजे पॉइंट देऊन आपल्याला ते करायचं आहे। आता बघा की तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मध्ये पहिलं जे गणित दिलेलं आहे, टेबल दिलेला आहे, तुम्ही पुस्तक नक्कीच पुढे घेऊन बसलेला आहात। तर या पहिल्या गणितात तुम्हाला जो चार्ट दिलेला आहे तो चार्ट इथं मी फळ्यावर लिहिलेला आहे आणि तो आपण सोडवायचा आहे। आता जे पहिली आपली संख्या आहे बघा, पहिलं गणित काय आहे आपलं सेमीचे विद्यार्थी बघा, in the table below write the place value of each of the digits in the number 378.025 आणि इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे। मराठी मीडियमची मुलं बघा, पहिलं गणित 378.025 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा। आता इथं तुम्हाला मराठी मीडियमच्या मुलांनी मध्ये प्लेस म्हणजे स्थान येणार आहे, हंड्रेड शतक येणार आहे, टेन्स म्हणजे दशक, युनिट्स म्हणजे एकक। तसंच आता हे युनिट झालं की हे टेन्स म्हणजे पुन्हा दशांश, दशक नाही म्हणायचं, दशांश, शतांश आणि सहस्त्रांश। आता अंश म्हणजे आपल्याला पॉइंट देऊन पुढची संख्या लिहायची, म्हणजेच इकडे बघा 10 आहे आणि इकडे टेन्स आहे। हे टेन्स म्हणजे एकक, आता हे दशक, हे युनिट म्हणजे एकक आणि इकडे टेन्स म्हणजे दशांश, दशक आणि दशांश। हा फरक तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या। हंड्रेड्स अँड हंड्रेड्स म्हणजे शतक आणि शतांश, शतक शतांश, सहस्त्र म्हणजे किंवा हजार आणि सहस्त्रांश म्हणजे की हा जो डिफरन्स आहे तो तुम्ही लक्षात घ्या। आता इथं आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती आपली संख्या काय आहे तर 378.025 ही आपली संख्या आहे। बघा आपला हा पहिला प्रश्न 378.025 ही संख्या आहे। आता ही संख्या इथं तुम्हाला दिलेली आहे, तर 100, हंड्रेड्स म्हणजे 100, टेन्स म्हणजे 10, युनिट म्हणजे 1, टेन्स म्हणजे 1/10, हंड्रेड्स म्हणजे शतांश म्हणजे 1/100 आणि थाउजंड म्हणजे 1/1000। आता इथं डिजिट आपल्याला ह्या गणितातल्या संख्या दिलेल्या आहेत बघा, 3, 7, 8, 0, 2 आणि 5। आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची। आता हे 100 म्हणजे शतक, म्हणजेच बघा 3 ची स्थानिक किंमत मग आपली 300 झालेली आहे। आता 7 म्हणजे इथं 3 गुणिले 100 केलेलं आहे शतक म्हणून, म्हणजे 300 झालेले आहे। आता हे 7 ची टेन्स आहे म्हणजे दशक आहे,
म्हणून 7 गुणिले 10 किंवा 7 ची स्थानिक किंमत आपली किती येणार आहे तर 70 येणार आहे। आता 8 हे युनिट आहे, एकक आहे, म्हणजेच 8 ची स्थानिक किंमत आपली 8च झालेली आहे। आता हे टेन्स, आता बघा आता आपण दशांश पूर्णांकाकडे जाणार आहोत, डेसिमल फ्रॅक्शन्स मध्ये आपण जाणार आहोत। आता इथं 0 म्हणजे टेन्स, म्हणजे इथं दशांश चिन्ह अगोदर आपल्याला आलेलं आहे। बघा इथं सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की 8 378 झालं की हे आपलं हे दशांश चिन्ह आहे, डेसिमल साइन आहे। आता इथं 1/10 म्हणजेच 1/10 आहे, 0 आहे, म्हणजेच काय झालेलं आहे तर इथं 0/10 बरोबर आता इथं 0 आलेलं आहे, कारण अंशस्थानी जेव्हा 0 असते मग छेद किती असला तरी त्याची किंमत आपली ही 0 0च असते। आता इथं ह्याची स्थानिक किंमत 2 ची काय येणार आहे, म्हणजेच बघा 2/100 बरोबर। आता इथं डेसिमल प्लेस दशांश चिन्ह कसं, आता हे किती एकच संख्या आहे, म्हणजेच 0.02 बघा। आता इथं 2 आहेत, इथं खाली किती आहेत 0 तर 2 आहेत, म्हणून दशांश चिन्हानंतर 2 घर आपले आले पाहिजेत, म्हणून मी अगोदर 1 0 दिलं आणि नंतर हे 2 लिहिलं। 5 ची स्थानिक किंमत आपल्याला 5/1000 म्हणजेच 0.002। आता इथे किती 0 आहेत 1 2 3 आहेत, म्हणजेच दशांश चिन्हानंतर 3 घर आपली यायला पाहिजेत, म्हणून 1 2 3। आता हा आपला चार्ट झाला। आता हा अशा पद्धतीनं हा चार्ट झाला, तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर बघा। आता अजून एक मी तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर एक गणित सांगते की बाबा दशांश चिन्ह किंवा आता आपण बेरीज करणार आहोत, तर ती बेरीज कशी करायची किंवा वजाबाकी कशी करायची आणि त्या चिन्हांचा आपण यूज कसा करायचा। आता उदाहरणार्थ बघा 37.85 ही एक संख्या आहे। आता या संख्येतील हे 7 म्हणजे एकक झालेलं आहे आणि हे 3 म्हणजे दशक झालेलं आहे। बघा हे 7 काय आहे आपलं एकक आहे युनिट, आणि हे 3 म्हणजे आपलं दशक आहे म्हणजे 10। आता हे दशांश चिन्ह आपण जेव्हा एकक दशक शतक हजार दशहजार इकडे जातो मोजत, तसं दशांश चिन्हानंतर सुद्धा तसंच जायचं। हे एकक झालं की हे तुमचं पुन्हा दशक आलेलं आहे, दशक म्हणण्यापेक्षा हे दशांश म्हणायचं, युनिट्स टेन्स म्हणायचं, आणि हे 5 तुमचं शतक झालेलं आहे, म्हणजेच तुमचं शतांश झालेलं आहे, म्हणजेच तुमचं 100 हे येणार। आता दशांश चिन्हाच्या डावीकडील बाजूस आपण एकक दशक शतक हजार अशा संख्या आपण मोजत जातो, आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडील बाजूस आपण एकक दशक शतक हजार अशा संख्या मोजत जातो। का हे तुमचं एकक, हे पॉइंट नंतर इकडे एकक, हे पॉइंट नंतर इकडे एकक, इकडे दशक आणि इकडे दशक असं तुमचं येणार आहे। अर्थात आता ह्या संख्येमुळे मी शतक आणि दशक आणि शतक मगाशी लिहिलेलं होतं मगाच्या संख्येनुसार। आता ह्यांची स्थानिक किंमत बघा काय आहे, तर ह्या 7 ची स्थानिक किंमत 7 येणार आहे, आणि ह्या 3 ची स्थानिक किंमत दशक म्हणजे ह्या 3 ची स्थानिक किंमत 30 येणार आहे। 7 ची 7 झाली। आता दशांश चिन्हानंतर ह्या 8 ची स्थानिक किंमत 8/10। दशांश चिन्हानंतर कितवं घर आहे पहिलं आहे, म्हणजेच एकावर एकच 0 द्यायचं। दशांश चिन्हानंतर आता या 5 ची स्थानिक किंमत बघा, या 5 ची स्थानिक किंमत हे दशांश चिन्हानंतर कितवं घर आहे 1 आणि दुसरं घर आहे, म्हणून एकावर 2 0 येणार। खूप सोपं आहे।
कित बघा दशांश चिन्हानंतर कित पहिलं म्हणून एकावर 1 शून्य, दुसरं म्हणून एकावर 2 शून्य, तिसरं असेल तर एकावर 3 शून्य, असे सरळ फक्त कितव घर आहे मोजून तुम्हाला लिहायचं आहे. जसं आपण इकडे जातो तसं इकडं वाढत जातं आणि इकडे जातो तसं इकडं कमी कमी, म्हणजे इकडे एकक दशक शतक ह्या साईडला आणि इकडून एकक दशक शतक या साईडला आपण लिहितो. आता यांची आपल्याला बेरीज आणि वजाबाकी शिकायची आहे किंवा बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. आता हा आपला दुसरा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. दुसऱ्या प्रश्नातलं आपलं पहिलं गणित आहे, बेरीज करायची आहे बघा पहिल्या प्रश्नात. आता पहिल्या प्रश्नातलं दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं गणित काय आहे तर 905.27 905.5 अधिक 27.197 27.197. आता सर्वात मेन महत्वाचं म्हणजे काय आहे तर तुम्हाला ही मांडणीच करता येत नाही मुलांना. मांडणी कशी करायची बघा, दशांश चिन्हाच्या पूर्वीचे सगळे ज्या संख्या असतात त्या पूर्णांक असतात आणि दशांश चिन्हानंतरच्या ज्या संख्या असतात ते अपूर्णांक म्हणजे थोडक्यात दशांश. म्हणजेच कसं करायचं, आता 905 ही पूर्ण संख्या झाली, 27 ही सुद्धा पूर्ण संख्या झाली, म्हणजे 905च्या खाली 27 आपली कशी मांडणी आली पाहिजे आणि दशांश चिन्हानंतर हे 5 आहे आणि दशांश चिन्हानंतर 197 आहे. आता हे जे 5 आहे आणि हे 197 आहे, हे 5 बघा तुमचं एकक आलेलं आहे, पुन्हा जसं आहे तसं इकडे सरळ मांडायचंय. आता ह्याची मांडणी चुकून कशी करतात मुलं किंवा विद्यार्थी बघा, 905.5 अधिक 27. आता हे 5 किंवा काही जण हे 5 पूर्ण इकडे घेतात आणि हे 997 असं करतात. तर अशी मांडणी करायची नाही, म्हणजे ही पूर्ण संख्या आहे मी तुम्हाला सांगितलेले. म्हणून बघा व्यवस्थित संख्या हे तुम्ही मांडणी करा, म्हणजे तुमची बेरीज वजाबाकी चुकणार नाही. मांडणीच महत्वाची आहे. तुम्हाला मांडणी आली की बेरीज वजाबाकी नक्कीच येणार आहे, म्हणजे ही मांडणीच तुमची चुकत असणार आहे म्हणून तुम्हाला बेरीज वजाबाकी येत नाही. आता इथं 0 लिहा, अगर लिहू नका आणि बेरीज करा. जशी आपण बेरीज शिकलेलो आहोत किंवा जशी आपण बेरीज करतो तशीच बेरीज करायची. दशांश चिन्हाखाली फक्त आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 0 आणि 7 7, 0 9 9, 5 आणि 1 6. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बघा, 5 आणि 7 12. चला 2 आणि 1 3 आणि 9, म्हणजे आपली बेरीज किती आलेले 932.697. पुन्हा एकदा बघा की संख्या ह्या ज्या मांडणी करायची आहे आपल्याला ते 5 म्हणजे 500 हे लक्षात घ्या. जरी तुम्ही इथे 0 नाही लिहिलं तरी सुद्धा चालतंय, फक्त मांडणी करताना बेरीज करताना तुम्ही व्यवस्थित करा. दुसरं गणित बघा, आता काय आहे दुसरं गणित, 39 प्लस 700 बघा 700.65. बघा आता मी कशी मांडणी केलेली आहे, 39 प्लस 700.65. आता हे 39 आहे आणि हे 700 आहे. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे का दशांश चिन्ह किंवा काय नाही, म्हणजे तुम्ही सरळ असं करू शकता मांडणी. दशांश चिन्ह देऊन तुम्ही हे 0 0 लिहू शकता. हे 39 आहे आणि हे 700 आहे, म्हणजे हे मांडणी बघा. नाहीतर 39 आणि 700 असं तुम्ही केलं तर तुमचं गणित चुकणार आहे. मांडणी चुकली की गणित चुकलं हे लक्षात घ्या. बघा आता बेरीज करूया आपण. 0 आणि 5 5, 0 आणि 6 6, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 9 0 9 3 0 3 आणि 7, म्हणजे 739.65 हे आपलं उत्तर आलेलं आहे. मांडणी तुमची आली की गणित आलं समजायचं. बघा दुसऱ्या प्रश्नातलं तिसरं
तिसरं गणित काय आहे आपलं? 40 प्लस 27.7 अधिक 2.451. बघा आता तुम्हाला इथं 3 अंकी संख्या आहे. पहिली 40 दिलेले, नंतर 27.7 दिलेले. मांडणी बघा आता 40च्या खाली 27 आणि दशमचिन्हानंतर 7, परत 2.451 दिलेले. आता हे 2 म्हणजे इथं हे 2 येणार, पॉइंट खाली पॉइंट आणि 451 सरळ इकडे मांडायचं म्हणजे 7 इथं येईल आणि इकडं असं नाही. आता हे तुम्ही 0 0 लिहू शकता किंवा आहे अशी बेरीज करू शकता. 1 5 7 + 4 11. बघा इकडं मला 7 + 2 + 1 10 4 + 2 + 1 7. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे बघा 70.151 17.151. आता 70.151 मांडणी व्यवस्थित बघा. मांडणी चुकली की गणित चुकणार आहे. हा इथं आपला दुसरा प्रश्न झालेला आहे. आता तिसरा प्रश्न आपला सबट्रॅक्ट आहे, वजाबाकी आहे. आपण वजाबाकी करणार आहोत. तिसऱ्या प्रश्नातलं पहिलं गणित. जशी आपण बेरजेला मांडणी करतो तशीच आपण वजाबाकीला सुद्धा मांडणी करायची आहे. 85.96 वजा 2.345. आता इथं 2 घर आहेत, तिथं 3 घर आहेत, तिथं 0 समजा आणि वजाबाकी करा. 0तून 5 जातात का नाही, म्हणजेच इथं 10 झाले. 10तून 5 गेले, 5 उरले. इकडं एक आपण मच्छा घेतलेला आहे, 6तून 5 गेले, 1 उरले. 9तून 3 गेले, 6 उरले. दशांश चिन्हाची दशांश चिन्ह आपलं आलेले. 5तून 2 गेले, 3 उरले आणि 8. म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे 83.615. जशी आपण बेरजेमध्ये मांडणी करत होतो तशीच बेरजेमध्ये वजाबाकीमध्ये मांडणी करा. तुमची बेरीज आणि वजाबाकी ही चुकणार नाही. ही घरं व्यवस्थित लक्षात घ्या. दशांश चिन्हाची आणि पूर्णांक संख्येची तुम्ही व्यवस्थित तुमच्या प्लेसनुसार मांडणी करा. तुमचे गणित बरोबर येतील. आता आपलं ह्यातलं दुसरं गणित 632.24 वजा 97.45. आता 4 मधून 5 जाणार नाही. म्हणजे तुम्ही जशी आपण नेहमीची वजाबाकी करतो, इयत्ता 5वी मध्ये आपण बेरीज वजाबाकी शिकलेलो आहोत. अगदी हे दशांश चिन्ह नाही असं सरळ समजायचं आणि बेरीज वजाबाकी करायची. दशांश चिन्ह नाही असं समजून तुम्ही बेरीज वजाबाकी करा आणि फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत मोजा. 1 2 1 2 किंवा काही ठिकाणी 2 असतात, काही ठिकाणी 3 असतात. तर जेवढी घरं असतील तेवढी घरं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं 2च घर आहेत. आता हे 2 आणि हे 2 असं करायचं नाही, 4 करायचे नाही. तर हे 1 आणि हे 1 अशी 2च घरं झाली. बघा आता इथे 14. 14तून 5 गेले, 9 उरले. आजच्याला 1 आला. परत 12तून 5 गेले, 7 उरले. दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह. पुन्हा इथं 12तून 7 गेले, 5 उरले. पुन्हा इथं 13 झाले, 13तून 10 गेले, 3 उरले आणि 6तून 1 गेले, 5 उरले.
535.79. बघा पुन्हा एकदा आपण वजाबाकी करूया. इकडं हातचा द्यायचा राहिलेला आहे माझा, म्हणजे 4तून 14तून 5 गेले 9 उरले, 12तून 7 गेले 5 उरले, इकडे हातचा आला 12तून 8 गेले 4 उरले, पुन्हा हातचा घेतलेला आहे 13तून 10 गेले 3, 6तून 1 गेले 5. आता अनावधानानं माझी बेरीज वजाबाकी इथं चुकत असेल, चुकायचं म्हणून नाही, बोलता बोलता आणि लिहिता लिहिता एखादा इथं आता हातचा लिहायचा राहिलेला आहे, त्यामुळं हे झालं होतं. म्हणजे असं कधी कधी होईल, म्हणजे जरी मी कितीही सांगितलं तरी ते तुम्ही तिथं व्यवस्थित बेरीज वजाबाकी बघा. आता पुढं तिसरं गणित. तिसऱ्या प्रश्नातलं लास्ट बघा, तिसरं गणित काय आहे. $200.005 मायनस 17.186. बघा मांडणी कशी केलेली आहे. इथं 200, इथं 17 आहे, इथं 005 हे दिलेलं आहे. मांडणी मेन आहे, हे मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे. आता वजाबाकी करा. 5तून 6 जात नाहीत, म्हणजेच 15, 15तून 6 गेले 9 उरले, इकडं आपण हातचा घेतलेला आहे. पुन्हा 10तून 9 गेलेले आहेत, 1 उरलेला आहे. पुन्हा इथं 10, 10तून 2 गेले 8 उरलेले, दशांश चिन्ह इकडचा हातचा पुन्हा इकडे आलेला आहे. इथं 0चे 10 झालेले, 10तून 8 गेलेले 2 उरलेले, पुन्हा इकडे हातचा आलेला आहे. पुन्हा इथं 10तून 2 गेलेले आहेत, 8 उरलेले आणि पुन्हा 2 मधून 1 गेलेले आहे, 1 उरलेलं आहे. म्हणजे 182.819 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपले बेरजेची आणि वजाबाकीची दशांश अपूर्णांकाची आपण गणित सोडवलेले आहे. मेन ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय जे प्लेस आहेत, डिजिट्स प्लेस, संख्यांचे जे स्थानिक अंक म्हणजे स्थानिक प्लेस स्थान आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे आणि नंतर बेरीज वजाबाकी करायची आहे. जर चुकून समजा माझी बेरीज वजाबाकी अनावधानपणे जर चुकलेली असेल तर ते तुम्ही दुरुस्त करा. अशा पद्धतीनं हा आपला इथं सराव संच इथंच आपण आज थांबणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यापुढील तयार होणारे व्हिडिओ तुम्हाला आपोआप त्याची लिंक मिळत जाईल. पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला गणित नक्कीच समजतील. थोडंसं हा अवघड वाटणारा भाग आहे, त्यामुळे तुम्ही ह्याचं अतिशय प्रॅक्टिस करा. अजून तुम्ही जास्त संख्या गणित तयार करून घेऊन तुम्ही याचा प्रॅक्टिस करा, सराव करा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.